आणखी एक मोठी बातमी सध्या समोर येते। दिल्ली स्फोटाच्या वाहनाचं नोंदणी प्रमाणपत्र सापडल्याची माहिती सध्या समोर येते। I-20 या गाडीमध्ये हा मोठा स्फोट झाला होता आणि या स्फोटाच्या ज्या गाडीमध्ये हा स्फोट झाला त्याचं नोंदणी प्रमाणपत्र सापडलेलं आहे। तर त्याची ही दृश्य सध्या समोर येत आहेत। दिल्ली ते लाल किल्ला या मेट्रो स्टेशन गेट क्रमांक 1 या परिसरामध्ये जे वाहन होतं त्या वाहनामध्ये I-20 या गाडीमध्ये हा मोठा स्फोट झाला आणि या स्फोटाच्या वाहनाचं नोंदणी प्रमाणपत्र सध्या समोर आलंय। त्यामुळे तपासाला आता आणखीनच महत्त्व आलेलं आहे। हा तपास आता आणखी पुढे जाऊ शकतो। तर या परिसरातील जवळच असलेल्या CCTV कॅमेरामध्ये या सगळ्या स्फोटाची दाहकता आपण पाहू शकतो। ज्यावेळी हा स्फोट झाला या स्फोटाचे 2 मोठे आवाज झाले त्यावेळी या सगळ्या परिसरामध्ये एकतर वर्दळीचं हे ठिकाण आणि या परिसरात असलेल्या लोकांनी आजूबाजूला सहारा घेत यांनी पळ घेतला। मात्र या स्फोटाची दाहकता इतकी भीषण होती की यामध्ये 9 जणांचा होरपळून मृत्यू झाला तर 30च्या वर जण जखमी झाले। आणि आता या सगळ्या प्रकरणी जेव्हा तपासाला वेग आलेला आहे त्यावेळी हा जे वाहन होतं ज्या वाहनामध्ये हा सगळा स्फोट घडला त्या वाहनाला डॉक्टर उमर हा गाडी चालवत असल्याची माहिती समोर आली। त्याबरोबरच या स्फोटातील वाहनाचं नोंदणी प्रमाणपत्र सापडल्याची मोठी अपडेट सध्या समोर येते।